नमस्कार मंडळी. तर चला तर मस्त अशी चिगळाची भाजी करूया. ती पण माझ्या आजीच्या पद्धतीने करणार आहे. चिगळाच्या भाजीला खूप सारी माती असते ना, तर 3-4 पाण्याने स्वच्छ धुतली आणि तेलामध्ये अशी भाजून घेतली. नंतर हिरव्या मिरच्या, लसूण हे पण जरा आबडधोबड असं भाजून घेतले तेल टाकून. ते झाल्यानंतर मग मिरचीचा ठेचा असा करून घेतला. बारीक चिरलेला कांदा घेतला. कांदा छान असा हलवून घेतला, कारण थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्यानं कांदा छान लालसर होतो. मग नंतर बारीक चिरलेलं परत टमाटर घेतलं. मग मिरचीचा ठेचा घेतला आणि छटाकभर मुगाची डाळ आहे ना, ती घेतली. छान असं तेल सुटेपर्यंत हलवून घेतलं आणि आबडधोबड जी चिगळाची भाजी भाजली होती ना, ती पण त्याच्यामध्ये टाकली आणि डाळ कांदा लागेल त्या भाजीला असं हलवून घेतलं आणि परत एकदा थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकला आणि थोडंसं पाणी शिंतडलं आणि 10-15 मिनिटं असं झाकून ठेवलं शिजण्यासाठी. ते झाल्यानंतर खूप छान झाली होती. आणि माझी आजी नेहमी म्हणते, "सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे आपल्या हातात आहे." तर ह्या माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर चिगळाची भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता धन्यवाद.